महाराष्ट्र के विपक्षी नेता और कांग्रेस के वरिष्ठ नेता नितिन राउत ने भाजपा कार्यकर्ताओं द्वारा मुंबई स्थित कांग्रेस कार्यालय की तोड़फोड़ की घटना की कड़ी निंदा की है। राउत ने इसे अत्यंत निंदनीय और लोकतंत्र को कलंकित करने वाली घटना करार दिया है। अत्यंत निंदनीय, दुर्दैवी आणि लोकशाहीला काळीमा फासणारी अशी घटना आहे। एकीकडे सभागृहामध्ये बहुमत प्राप्त झालं, त्या बहुमताच्या जोरावर बोलत असताना मुख्यमंत्र्यांची भूमिका ही लोकशाहीवादी असते। ते सांगतात की जरी आम्ही बहुमतात आहोत तरी या ठिकाणी आम्ही विरोधी पक्षाला न्याय देऊ, त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्याचा विकास करू। आज जेव्हा त्यांच्या युवा मोर्चाच्या लोकांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचं कार्यालय त्यावर दगडफेक केली, तोडफोड केली, शाई फेकली, याला काय हे मिळून काम करण्याचं तंत्र समजायचं आम्ही? यालाच राज्याचा विकास समजायचा? यालाच मुख्यमंत्री ज्या पद्धतीचं आवाहन विरोधी पक्षाला करतात ते समजायचं? हे काय लोकशाहीला मानणारं कृत्य आहे का? हे संविधानात हे कृत्य बसतं का की विरोधी पक्षाचं आवाजच दाबायचं? केवळ आवाज नाही दाबायचा, त्यांना जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करायचा, हे न शोभा देणारं आहे। हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे, त्याचा या ठिकाणी निषेधच होणार आहे।